नमस्कार गुरुजी. माझं नाव श्रीधर विलास कुंभार. मी इचलकरंजी शहरात राहतो. कोल्हापूर जिल्ह्याचं हे एक ठिकाण आहे आणि इचलकरंजीचा जर बघितला, इचलकरंजीचा जो मी अभ्यास केलेला आहे, माझ्या पद्धतीने मी अभ्यास केलेला आहे आणि या ज्या 8 दिशा आहेत, या 8 दिशांच्यामुळे नेमकं इचलकरंजी कशी प्रभावित झालेली आहे, याचा थोडाफार अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. इचलकरंजीच्या बरोबर पश्चिमेला कोल्हापूर हे आदिशक्तीपीठ आहे, 3.5 पीठापैकी एक आहे आणि पश्चिम दिशा खूप स्ट्रॉंग असल्यामुळे इथं नेम अँड फेम मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास टेक्स्टाईल हब आहे, मोठ्या प्रमाणात ईस्ट मँचेस्टर म्हणून महाराष्ट्रात फेमस आहे आणि आता सध्या ती 28वी महानगरपालिका म्हणून कार्यरत आहे. इथं मोठ्या प्रमाणात पैसा, मोठ्या प्रमाणात नेम अँड फेम मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पूर्वेला मोठ्या प्रमाणात एज्युकेशन हब आहे इचलकरंजीच्या. त्यामुळं प्रगती म्हणजे नॉलेजची प्रगती आहे, नॉलेज सिटी आहे. ओके, मोठ्या प्रमाणात आत्तापासूनच इथं मोठ्या प्रमाणात नॉलेज, जसं कोटा आहे, कोटा नॉलेजसाठी फेमस आहे, तसं इचलकरंजी शहर हे काही वर्षातच नॉलेज सिटी म्हणून उदयास येईल, यात मात्र तीळमात्र शंका नाही आहे. तसेच जर इचलकरंजीचा अभ्यास केला तर नैऋत्य, दक्षिण आणि आग्नेय दिशेला पंचगंगा नदी वाहत असल्यामुळे हे तिन्हीही दिशा बिघडलेल्या आहेत. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून, मी आता माझं वय 33 आहे, मी बघतोय की इचलकरंजीमध्ये मोठ्या प्रमाणात खून, मारामाऱ्या, आरोग्याचे प्रॉब्लेम्स किंवा या सर्व गोष्टी इथं आहेत. काही लोक इतकी पेशन्स आपले घालवलेले आहेत. आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आता जरी कमी असलं तरी गेल्या 20 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इथं आत्महत्या, खून, मारामारी मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. वायव्य तत्व जर बघितलं तर इचलकरंजीचं वायव्य तत्व खूप छान आहे. याच्यामुळे इचलकरंजीला मिनी राजस्थान म्हणून ओळखलं जातं सर गुरुजी. कारण का इथं मोठ्या प्रमाणात राजस्थानी, गुजराती लोक इथं मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायला आलेले आहेत आणि वायव्य तत्व इतकं चांगलं आहे की ती राजस्थानी आणि गुजराती लोक इतकी आमच्यामध्ये मिसळलेली आहेत की आमची मराठीपेक्षा त्यांची मराठी इतकी छान वाटते आम्हाला ऐकायला, बोलायला. ते इतके मिक्स झालेले आहेत. त्यांनी इचलकरंजी हे शहर म्हणजे मिनी राजस्थान, मिनी गुजरात म्हणूनच एक ओळखलं जातं. त्यानंतर उत्तरेला जर बघितला तर डोंगर आहे आणि ईशान्येला शहापूर या ठिकाणी म्हसोबाचं देवस्थान आहे. त्याचा इतका इम्पॅक्ट मला तरी काय दिसत नाही आहे की अध्यात्म इतकं मोठ्या प्रमाणात इचलकरंजी शहरामध्ये आहे असं मला तरी वाटत नाही आहे. बट मी जे ॲनालिसिस केलेलं आहे ते या दिशेनुसार, आपल्या अभ्यासानुसार मी हे ॲनालिसिस केलेलं आहे गुरुजी. धन्यवाद गुरुजी.